अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 31 मार्चला येणाऱ्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामींच्या 11, 21 किंवा 7 दिवसांच्या सेवेला बसलोय। परंतु जर कोणाला काही मासिक पाळी, सुवेर, सुतक किंवा अन्य काही कारणांमुळे कोणतीच सेवा करता आली नसेल तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही यामधील एखादी कोणतीही सेवा करू शकता। स्वामींची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा। या पोथीमध्ये 21 अध्याय दिलेले आहेत। 1 ते 21 अध्याय तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी एकाच दिवशी वाचताय तर तुमचं एक पारायण प्रकट दिनाच्या दिवशी पूर्ण होईल। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं 11 माळ जप आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण तुम्ही या प्रकट दिनानिमित्त करू शकता। प्रकट दिना दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांचे वेगळ्या पूजेच्या मांडणीची करायची असेल तर तुम्ही अवश्य करू शकता। एक चौरंग घ्या, त्याच्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरा आणि वरती स्वामींची मूर्ती, एका साईडला शंख, घंटी आणि स्वामींना खडी साखरेचा नैवेद्य दाखवा। त्याचबरोबर पिवळ्या रंगाचा कोणताही नैवेद्य दाखवला तरीही चालेल। अशा प्रकारे साधी सोपी मांडणी करून तुम्हाला ही सेवा करायची आहे। तिन्ही सेवा जर तुम्हाला एका दिवशी नाही जमला तर किमान एखादी तरी सेवा करा आणि संध्याकाळी स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन स्वामींचं, दत्त महाराजांचं अवश्य दर्शन घ्या। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।